नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी माणूस या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि एकतेचा अद्भुत सोहळा म्हणजे आषाढी वारी. शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी संतांच्या पालख्यांसोबत विठुरायाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरकडे निघतात. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमणारे रस्ते, टाळ मृदंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर हे दृश्य प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला स्पर्श करून जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत आषाढी वारीचा हा भक्तिमय प्रवास, वारकऱ्यांची श्रद्धा, त्यांची सेवा आणि पंढरीच्या विठुरायावरील अपार प्रेम. तर चला मित्रांनो, विठ्ठल नामाचा गजर करत आपणही या दिव्य वारीमध्ये सहभागी होऊया. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील आषाढी वारीबद्दल आपण अनेकदा ऐकलेलं आहे, पण या वारीमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया आषाढी वारीतील काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी. लाखो लोकांचा शिस्तबद्ध प्रवास. वारीमध्ये दरवर्षी लाखो वारकरी सहभागी होतात. इतकी मोठी गर्दी असूनही शिस्त, संयम आणि एकमेकांबद्दलचा आदर पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. अनेक वारकरी 200 ते 300 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चालतात. वय, पाऊस आणि थकवा यांची पर्वा न करता ते विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गक्रमण करत आलेले असतात. मार्गात अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान, पिण्याचं पाणी आणि वैद्यकीय सेवा पुरवली जाते. हजारो लोक निस्वार्थपणे ही सेवा करतात. टाळ मृदंगाचा अखंड गजर दिवसभर चालूनही वारकरी टाळ, मृदंग आणि अभंगाच्या साथीने भक्तीचा उत्साह कायम ठेवतात. हा अनुभव प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय समजत नाही. वारी केवळ धार्मिक यात्रा नाही आहे, तर ती समानता, बंधुता, सेवा आणि मानवतेचे धडे शिकवणारे चालते बोलते विद्यापीठच मानलं जातं. मुसळधार पाऊस असो किंवा चिखल असो, वारकऱ्यांची पावले कधीच थांबत नाहीत. विठ्ठलावरील श्रद्धा त्यांना पुढे चालत राहण्याची ताकद देते. आजही संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारीबद्दल काही कमी माहीत असलेल्या पण रोचक असणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, त्या तुम्ही नीट ऐका. तर पहिली गोष्ट ही आहे की वारी ही जगातील सर्वात मोठ्या पायी यात्रांपैकी एक आहे, कारण दरवर्षी लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. एवढ्या मोठ्या संख्येने लोक अनेक दिवस एकत्र चालतात हे जगात दुर्मिळ आहे. वारीत कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण मोठा किंवा लहान याला महत्त्व नसतं. सर्वजण एकमेकांना माऊलीच मानतात. प्रत्येक दिंडीचा प्रमुख, ध्वज, मुक्काम आणि नियम ठरलेले असतात. हजारो लोक असून या संपूर्ण व्यवस्था शिस्तीतच चालते. वारीतील रिंगण हा सर्वात रोमांचक सोहळा मानला जातो. संतांच्या पालखीतील घोडा धावत रिंगण पूर्ण करतो. वारकरी त्या मातेला पवित्र मानतात. इतकी मोठी गर्दी असूनही स्वयंसेवक आणि व्यवस्थापनामुळे हरवलेले लोक आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचतातच. अनेक दिंड्या पर्यावरणपूरक वारीसाठी सुद्धा जनजागृती करत असतात. असंख्य महिला संपूर्ण वारी पायी चालतात, भजन कीर्तन करतात आणि दिंडी व्यवस्थापनातही सहभागी होतात. विठ्ठल कमरेवरती हात ठेवून विटेवर जसा उभा आहे, भक्त पुंडलिकाच्या सेवेमुळे भगवान विठ्ठल विटेवर उभे राहिले अशी कथा सांगितली जाते. देशातील विविध राज्यांतून आणि परदेशातूनही अनेक भाविक वारीचा अनुभव घेण्यासाठी पंढरपुरामध्ये येत असतात. काही जण सलग 20 वर्ष, 30 वर्ष, अगदी 50 वर्षाहून आणि त्यापेक्षा जास्त अधिक काळ वारी करत असतात. मित्रांनो, आषाढी वारीतील सर्वात रोमांचक आणि भावनिक सोहळा कोणता असेल तर तो म्हणजे रिंगण. रिंगण हा संतांच्या पालखी सोहळ्यातील एक विशेष कार्यक्रम असतो. यावेळी पालखीचा अश्व म्हणजे घोडा ठराविक मैदानात किंवा मार्गावर वेगाने धावतो. वारकऱ्यांची अशी एक श्रद्धा आहे की त्या अश्वामध्ये संतांचीच उपस्थिती असते. घोडा धावत असताना लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करतात. घोड्याच्या पायाखालची माती पवित्र मानली जाते आणि ती कपाळाला लावण्यासाठी अनेक वारकरी उत्सुक असतात. रिंगणाचे दृश्य पाहताना अंगावर अक्षरशः शहारे येतात. टाळ मृदंगाचा नाद, विठ्ठल नामाचा गजर आणि लाखो भक्तांची श्रद्धा यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय बनते. रिंगण हा फक्त एक सोहळा नाही आहे, तर संतांवरील श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा जिवंत अनुभव आहे. अनेक दिवसांचा पायी प्रवास, पाऊस, थकवा आणि असंख्य अडचणी पार केल्यानंतर अखेर तो क्षण येतो ज्याची प्रत्येक वारकरी आतुरतेने वाट पाहत असतो. विठुरायाचं दर्शन. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पोहोचताच वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. अनेक दिवस विठ्ठल नामाचा जप करत चाललेल्या या भक्तांसाठी हा क्षण आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला विठ्ठल पाहताच वारकरी आपला सर्व थकवा विसरून जातात. विठ्ठल 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 या नामघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून जातो. अनेक वारकरी दर्शन घेताना भावुक होतात. काहींच्या डोळ्यात अश्रू असतात, तर काही जण विठुरायाचे आभार मानत असतात, कारण त्यांच्यासाठी हे फक्त दर्शन नसून श्रद्धेचा आणि भक्तीचा सर्वोच्च क्षण असतो. असे म्हणतात की पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्णच होऊ शकत नाही.
म्हणूनच लाखो वारकरी दरवर्षी हा दिव्य अनुभव घेण्यासाठी पंढरपूरकडे निघत असतात. हजारो पावलांचा प्रवास, लाखो नामघोष आणि एकच ध्यास म्हणजे ते विठुरायाचं दर्शन. विठुरायाचे दर्शन झाल्यानंतर वारी संपत नाही. खरं तर तिथून प्रवास सुरू होतो, परतीचा प्रवास. दर्शनाचा आनंद मनात साठवून वारकरी पुन्हा आपल्या गावाकडे निघतात. पण आता त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा नाहीसा झालेला असतो, कारण मन भरून विठ्ठल भेटलेला असतो. ज्या पावलांनी पंढरीची वाट धरली होती तीच पावले आता घराच्या दिशेने वळतात. मात्र प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एकच भावना असते, पुन्हा पुढच्या वर्षी भेटूया विठुराया. वारीत मिळालेली माणुसकी, सेवा, भक्ती आणि समानतेचा संदेश वारकरी आपल्या गावागावात घेऊन जातात. त्यामुळे वारीचा प्रवास पंढरपूरमध्ये संपत नाही, तर तो प्रत्येकाच्या जीवनात पुढे सुरू होतो. परतीच्या वाटेवरही अभंग, टाळ, मृदंग आणि विठ्ठल नामाचा गजर सुरूच असतो. कारण विठ्ठल आता फक्त मंदिरातच नसतो, तर तो प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात सुद्धा वसलेला असतो. पंढरीची वारी संपली असली ना तरी पण विठ्ठलावरील प्रेम कधी संपत नाही. वारकरी घरी परततात, पण मन मात्र विठुरायाच्या चरणीच राहतं. वारी आपल्याला शिकवते की माणुसकी, सेवा, समानता आणि श्रद्धा यापेक्षा मोठं काहीच नाही. विठुरायाच्या दर्शनाने हा प्रवास संपला असला तरी भक्तीचा प्रवास आयुष्यभर सुरूच राहतो. लाखो पावलांचा हा प्रवास अखेर पूर्ण झाला. संतांची परंपरा, वारकऱ्यांची श्रद्धा, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर हे सर्व अनुभवताना मन भक्तीने भरून जातं. जर तुम्हाला या आषाढी वारीची ही अनुभूती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी मराठी माणूस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी.